अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाजाचे जवाहर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चांदा येथील श्रीयुत कलापुरे सर आपल्याला आज युनिट क्रमांक 18 त्रिमितीय आकार युनिट नंबर 18 3 डायमेन्शनल शेप्स हा घटक शिकवणार आहेत. या घटकामध्ये आपण आज सूची आणि चिती, सूची म्हणजे पिरॅमिड आणि चिती म्हणजे प्रिझम, शंकू म्हणजे कोन, गोल, स्पियर या घटकाविषयी माहिती पाहणार आहोत. सूची आणि चिती यामध्ये फारसा जो फरक आहे तो फरक आपल्याला सहजासहजी समजत नाही. पण सूची म्हणजे टोकदार एवढे जरी आपल्या लक्षात राहिलं, सूची म्हणजे सुईसारख्या टोकदार ज्याला आकृतीला आकार आहे त्या आकारावरून सूची म्हणजे पिरॅमिड आणि प्रिझम यातला फरक आपल्याला सांगता येईल. येथे एक घडण दाखवली आहे. त्रिकोणी पृष्ठेसारखा आकाराची असणारी ही आकृती एका कार्ड शीटवर आपल्याला देखील काढता येईल व कडावर कापून ती घेता येईल. चौकोनाच्या ठिपक्या वळीवर दुमड घालून ABCD हे शिरोबिंदू एकत्र येतील असे जुळवता येतील. तुम्हाला खाली दाखवल्याप्रमाणे आकार दिसेल. त्याच्या तळाचे पृष्ठ चौकोनी आहे व उभी चार पृष्ठे त्रिकोणी आहे. आता ही आकृती आपल्याला पाहायची आहे. पहा, आकृती अशा प्रकारची आहे. सूची म्हणजे शिरोबिंदू असणारी व्हर्टेक्स, एज म्हणजे कट, पृष्ठ म्हणजे फेस. चौकोनी सूची क्वाड्रिलॅंग्युलर पिरॅमिड अशा प्रकारची या ठिकाणी सूची दाखवलेली आहे. आता हे चित्र आपल्याला पुस्तकामध्ये पाहायला मिळेल की ही चिती कशा प्रकारची आहे. पहा, या ठिकाणी पुस्तकामध्ये आपल्याला ही चिती पाहायला मिळते. अशा प्रकारे आपण या ठिकाणी हिला पहा. या ठिकाणी आपण जी घडणी दाखवली आहे तुम्हाला मी पूर्वी वर उल्लेख केला आहे की येथे त्रिकोणी पृष्ठे सारख्या आकाराची असणारी ही आकृती एका कार्ड शीटवर कापता येईल. कडावर कापून घेऊन चौकोनाच्या ठिपक्याच्या वळीवर दुमड घालून ABCD हे घटक एकत्र आणता येतील आणि हे घटक एकत्र आणून आपल्याला अशा प्रकारची चौकोनी सूची मिळेल. ही चौकोनी सूची कशी आहे, शिरोबिंदू किती आहेत, पृष्ठे किती आहेत हे आपल्याला मोजता येतील. चौकोनी सूचीला 5 पृष्ठे, 8 कडा व 5 शिरोबिंदू आहेत. या ठिकाणी तीच आकृती आपल्याला पाहायला मिळते. घडणी म्हणजे नेट, पिरॅमिड्स, सूची आणि ही सूची म्हणजे टोकदार वस्तू कशी आहे
ABCDचे पॉइंट मीट ॲट 1 पॉइंट आणि अशा प्रकारे ही चौकोनी पिरॅमिड सूची आपल्याला पाहायला मिळेल. आकृती आहे तिचा भाग कापून या प्रकारच्या आकाराला सूची पिरॅमिड म्हणतात. या त्रिमितीय आकाराचे वरचे टोक सुईसारखे आहे. सुई म्हणजे सूची. या आकाराच्या तळाचे पृष्ठ चौकोनी आहे म्हणून आकाराचे नाव चौकोनी सूची आहे. जर त्रिकोणी असते तर ती त्रिकोणी सूची झाली असते. या आकाराच्या कडा, शिरोबिंदू, पृष्ठे मोजली तर सूचीला 5 पृष्ठे, एक चौकोनी पृष्ठ आणि उरलेले 4 हे त्रिकोणी पृष्ठे असतात. किनारी म्हणजे कडा जर मोजल्या तर ते 8 आहेत आणि चौकोनाचे 4 शिरोबिंदू आणि वरच्या बाजूला एक वर्टेक्स शिरोबिंदू आहे आणि म्हणून 5 शिरोबिंदू एकूण आहेत. मित्रांनो, चितीच्या तळाचा पृष्ठभाग व वरचा पृष्ठभाग हे सारखे असतात. त्रिकोणी, चौकोनी इत्यादी चितीची उभी पृष्ठे आयताकृती असतात. सूचीची उभी पृष्ठे त्रिकोणाकृती असतात. आता चितीच्या तळाचा पृष्ठभाग व वरचा पृष्ठभाग सारखा असतो. आता चिती म्हणजे काय लक्षात घ्या, का ज्याला सूची नाही, टोक नाही. उदाहरणार्थ तुमचा पिठाचा डब्बा, जेवणाचा डब्बा, सिलेंडर हे झाले चितीची उदाहरणे की ज्याचा तळाचा पृष्ठभाग आणि वरचा पृष्ठभाग हा सारखा आहे, म्हणजे प्रिझम. आणि सूचीची उदाहरणे म्हणजे चौकोनी सूची, त्रिकोणी सूची, घडणीपासून बनवलेले आपण आकार. मग या सूची आणि चितीमध्ये जो फरक आहे की सूचीला टोक असते, चितीला मात्र वरचा आणि खालचा म्हणजे दोन्ही पृष्ठभाग हे सारखे असतात. चितीच्या व सूचीच्या तळाच्या आकारावरून त्या आकृतीचे नाव ठरते. उदाहरणार्थ आता आपण या ठिकाणी एक सूची पाहू. शंकू. शंकूची व्यवहारातील उदाहरणे बघितली आहेत. ती खालील प्रमाणे आपल्याला पाहायला मिळतात. चित्रातील आकाराचे नाव काय, तर या ठिकाणी आपण चित्र पाहूया. सर्वप्रथम हा आईस्क्रीम भरून बंद केलेला कोन आहे. याचा वरचा भाग वर्तुळाकार असून तो बंद आहे. This cone has been closed after filling it with ice cream. Its circular top is closed. आणि ही आहे विदूषकाची टोपी. या टोपीचा तळाचा वर्तुळाकार भाग मात्र बंद नाही. This is a clown's cap. The circular base of this cap is not closed. कोनाची जी उदाहरणे आहे ती शंकूची उदाहरणे म्हणजेच कोन. हे चित्र आपण खाली पाहिले. विदूषकाची टोपी आणि आईस्क्रीमचा कोन.
तर या ठिकाणी एपेक्स म्हणजे शिरोबिंदू हा वरच्या बाजूला पाहायला मिळतोय. कव्हर्ड फेस वक्रपृष्ठ, टोपीचा जो त्रिकोणी गोलाकार भाग आहे तो वक्र म्हणजे वाकडा, वक्र म्हणजे वर्तुळाकार वाकवलेला, थोडक्यात असा एक पृष्ठभाग आहे, त्याला कव्हर्ड फेस म्हणतात. आणि ज्यामध्ये तुम्ही टोपी घालण्यासाठी रिकामा असा सर्क्युलर फ्लॅट फेस ठेवलेला आहे, त्याला वर्तुळाकार पृष्ठ म्हणतात. आणि त्या पृष्ठाची जी कड आहे त्याला सर्क्युलर एज म्हणतात, म्हणजे वर्तुळाकार कड म्हणतात. अशा प्रकारे आपल्याला आकृतीत दाखवल्याप्रमाणे शिरोबिंदू, वक्रपृष्ठ, वर्तुळाकार पृष्ठ, वर्तुळाकार कड अशा विविध गोष्टी शंकूमध्ये पाहायला मिळतील. याचं वरचं टोक सुईदार आहे, सूचीसारखं आहे, म्हणून यास सूची असे म्हणतात. म्हणजे शंकूच्या वरच्या टोकाला शिरोबिंदू म्हणतात. सपाट चकतीने बंद केलेल्या शंकूला एक वक्रपृष्ठ असते, एक वर्तुळाकार सपाट पृष्ठ असते व एक लहान वर्तुळाकार कड असते. बंद नसलेल्या शंकूला एक वक्रपृष्ठ आणि वर्तुळाकार कड असते, परंतु सपाट पृष्ठ मात्र नसते. आता या ठिकाणी आकृती पहा. गोल, गोल आणि वर्तुळ याच्यामध्ये जो फरक आहे तो नेहमीच कन्फ्युजन करणारा आहे, गोंधळात टाकणारा आहे. गोल म्हणजे उदाहरणार्थ लाडू, चेंडू, गोळाफेकीचा गोळा, जो आपण खेळामध्ये वापरतो. मित्रांनो, या ठिकाणी गोल, स्पियर हा आपण पाहत आहोत. याची जी उदाहरणं आहेत ते अशा प्रकारे आपल्याला पाहायला मिळते. आता गोलाला किती कडा असतात किंवा किती शिरोबिंदू असतात हा जर विचार आपण केला तर त्यांना शिरोबिंदू किंवा कडा ह्या नसतात. अशा प्रकारे या ठिकाणी आकृतीत लाडू, चेंडू, गोळाफेकीचा धातूचा गोळा या आकारांना गोल म्हणतात. आणि ग्राउंडवर काढलेलं गोल वर्तुळ याला आपण सर्कल म्हणतो, वर्तुळ म्हणतो, त्यास गोल म्हणत नाहीत. अशा प्रकारे या ठिकाणी एक वक्राकार पृष्ठ असते, ते एकच असते. शिरोबिंदू आणि कडा नसतात असा हा गोल असतो. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी मी मुद्दाम तुम्हाला एक तक्ता दिलेला आहे. त्या तक्त्यामध्ये आकृतीचे नाव, तिचा आकार, तिला असणारी पृष्ठे आणि शिरोबिंदू कडा हा सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे.
आता पहा, या ठिकाणी सर्वप्रथम आपल्याला एक डब्यासारखी गोल आकृती दिसते. त्या आकृतीला आपण वृत्तचित्ती म्हणतो, जिचा खालचा आणि वरचा दोन्ही पृष्ठभाग हा सारखा असतो आणि इतर एकच भाग हा गोलाकार वक्राकार असतो. म्हणून या आकृतीला एक वक्रकार पृष्ठ असते. शिरोबिंदू कुठेही नसतो म्हणून शून्य शिरोबिंदू असतात आणि दोन कडा असतात, पण त्या वर्तुळाकार कडा असतात. खालच्या आणि वरच्या समान पृष्ठभागाच्या त्या कडा असतात. म्हणून दोन वर्तुळाकार कडा डब्याला म्हणजेच वृत्तचित्तीला म्हणजे सिलेंडरला असतात, हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. नेम सिलेंडर सेफ या ठिकाणी दाखवलेला आहे. फेसमध्ये 1 कव्हर्ड फेस वक्रकार, व्हर्टेक्स 0 आणि इट्स एज 2 सर्क्युलर. म्हणजे या ठिकाणी वर्तुळाकार कड आपल्याला पाहायला मिळाल्यात. नंबर 2 ची आकृती आहे शंकू कोन. या ठिकाणी पृष्ठ एक वक्राकार असतं आणि एक सपाट असतो. वक्राकार कोणता आहे तर जो त्रिकोणी सूचीचा भाग झालेला आहे, त्याचे त्रिकोणी वर्तुळाकार केलेले पृष्ठभाग हा एक वक्राकार भाग आहे आणि दुसरा सपाट भाग ज्यामध्ये टोपी घालण्यासाठी रिकामी जागा आहे. शिरोबिंदू मात्र याला एक असतो म्हणून तर याला सूची म्हणतात. शंकू ही सूची आहे तर सिलेंडर सारखा डबा हा चित्ती आहे, हे लक्षात घ्या. कडामध्ये एक वर्तुळाकार कडा असते. आता त्यानंतर आपण पाहणार आहोत पंचकोनी सूची. 5 कोन असलेली, ज्याच्या सपाट पृष्ठभागावरती 5 कोन आहे, म्हणजे एकूण पृष्ठ आहे त्याची 6. पंचकोनी सूची असली तरी एकूण पृष्ठे 6 आहेत. 6 ठिकाणी कोन निर्माण झाले म्हणून शिरोबिंदू सुद्धा 6 आहेत आणि कडा मोजल्या तर त्याच्या 10 आहेत. षटकोनी जर सूची पाहिली तुम्ही तर 7 पृष्ठे आहेत, 7 शिरोबिंदू आहेत आणि 12 कडा आहेत. षटकोनी चित्ती पाहिली तर 8 पृष्ठे आहेत, 12 शिरोबिंदू आहेत आणि कडा 18 आहेत. आता या ठिकाणी पंचकोनी चित्ती पाहू आपण. पहा, या ठिकाणी पंचकोनी सूची पण दाखवलेली आहे आणि चित्ती पण दाखवलेली आहे. सूचीमध्ये 6 पृष्ठ होते, पंचकोनी चित्तीमध्ये मात्र 7 पृष्ठे आहेत. शिरोबिंदू 6 होते सूचीमध्ये, आता चित्तीमध्ये 10 शिरोबिंदू आहेत. वर्तुळाकार कडामध्ये 10 कडा होत्या, आता पंचकोनी चित्तीमध्ये 15 कडा आहेत. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी या आकृत्या तुम्ही प्रत्यक्ष कडा त्याच्या मोजा, पहा आणि अभ्यास करा. या ठिकाणी आपण थांबूया. तुम्हाला मी काही प्रश्न देणार आहे, व्हिडिओ पाहून ती तुम्ही सोडवायची आहेत. छानपैकी या मार्च महिन्यामध्ये आपला सिलेबस आपल्याला पूर्ण करावायचा आहे. अडचणी असल्यास फोन करून जरूर विचारा.